नमस्कार सर, तुम्हाला अन्न खाल्ल्यानंतर ते योग्य प्रकारे पचत नसेल, तुम्हाला वारंवार कॉन्स्टिपेशन, मलावष्टंभ, संडासला खडा होत असेल, कधी संडासला पातळ कधी संडासला कडक होत असेल, तुम्हाला सारखे सारखे ढेकर येत असतील, तर ही अग्निमंद्याची लक्षणं आहेत. रोगा सर्वापी मंदाग्नो, मंद झालेला हाच अग्नी सगळ्या रोगांचं मूळ कारण सांगितलेलं आहे. तर हे अग्नी कोणते? सप्तधातूंचे 7 रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. पंचमहाभूत आहेत जी पृथ्वी, आग, तेज, वायू, आकाश यांचे 5 आणि स्वतंत्र जठराग्नी असे हे 13 प्रकारचे अग्नी सांगितलेले आहेत. आता पावसाचे दिवस आहेत, फसवी भूक लागतं आणि आपण एक्सेसिव्ह खातो, म्हणजे कधी कधी जेवत नाही तर कधी जेवतो, अभोजनात, अतिभोजनात, म्हणजे कधी भरपूर खातो कधी खातच नाही, कधी उपाशी राहतो किंवा कधी विरुद्ध आहार घेतो. ही सगळी अग्निमंद्याची कारण आहेत. हे जर तुम्हाला सारखे सारखे लक्षणं दिसत असतील तर तुम्हाला मी घरच्या घरी लवण भास्कर चूर्ण आहे ते गरम पाण्यात टाकून जेवणापूर्वी 15 मिनिटं घ्या. लसूणादी वटी, अग्नितुंडी वटी योग्य डॉक्टरांच्या मार्गदर्शन घेऊन बघा, तुम्हाला चांगले फरक पडलेले दिसतील. धन्यवाद.